पारोळ्यातील वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डॉक्टर संभाजीराजे पाटील पारोळा महावितरणचे शहर अभियंता गौतम मोरे यांना निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डॉक्टर संभाजीराजे आर पाटील तसेच विधानसभा क्षेत्र प्रमुख डॉक्टर महेश पवार व पदाधिकारी शेतकरी बांधव नागरिक उपस्थित होते। फार त्रासदायक बऱ्याच दिवसापासून बघतोय ना आम्ही 5-10 मिनिटात वीज जाते, 1-2 तास येत नाही। आणि पारोळ्यात बरेच साधारण जे व्यापारी आहेत कापडाचे छोटे मोठे चांदीचे व्यापारी आहेत, सलून आहेत आणि रसवंती वगैरे हॉटेल्स व्यावसायिक आहेत, यांना फार त्रास होतो। आणि सध्या काय आहे की अजून पोरांचे ऍडमिशन चालू स्टार्टिंग सुरू झाले, त्याच्यामुळे सरकारी यंत्रणावर लाईट नसते की त्यांना फिरवा करता येते नाही नंतर या सगळ्या समस्या आहेत आता बऱ्याच। आता हा आणि त्यातल्या त्यात आम्हा डॉक्टरांना खूप त्रास होतो। इमर्जन्सी याच्यात ऑपरेशन सुरू असतं, तो फार त्रास होऊन गेला आता सध्या। इमर्जन्सी तर एकदम डेंजर आहे। आता हा जो होता म्हणजे स्टार्टिंगचे 2-3 पावसाळे असतात ना, उलट आम्ही हे म्हणतो की पावसाळे कंटिन्यू पडावे, जे जुने फॉल्ट आहेत ते निघून जातात। आता मागे 1-2 फॉल्ट झाले, जसं आपले 3 फीट आहेत पारोळ्यामध्ये, एक पारोळा शहर आहे, एक झपाट भवानी आहे आणि एक BSNL म्हणजे तो धरणगाव माथावर हे करतो। तो जो आपला पारोळा शहर होता मागे 2-3 पावसात त्याचे फॉल्ट क्लिअर होऊन गेले, प्लस झपाट बनवता तो बी निघून गेला। आता म्हणजे आपले जे मेंटेनन्स मागे बघा आम्ही बंद केलं सप्लाय, त्यात मॅक्झिमम कामं करून घेतले। पण आता फॉल्ट आता येतात कसे तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हाला खरं पटणार नाही, एखाद्या ह्याच्या फीडरवरती एका सरडा चिपकणे परत ती ट्रिपिंग आली की तो चिपकून बाजूला होऊन जातो, लाईट चालू केली परत लाईट चालून जाते। म्हणजे जे अनवॉन्टेड फॉल्ट आहे टेक्निकली म्हणता येणार नाही ना, टेक्निकल असेल तर आपण लगेच सॉल्व्ह करू शकतो, पण असं अनवॉन्टेड जसं काहीच काम नाही। आता एका ठिकाणी मागे मी स्वतः होतो, तिथे पक्षी आला लांबून चिटकून निघून गेला, नाही परत मला एका माणसाने फोन केला, साहेब म्हणे आपल्या वसंतजी नगरला समोर मोठा जाळा झालेला आहे, एक पक्षी झालेला आहे। आम्ही गेलो चेक केला, पक्षी होता। म्हणजे विनाकारण जे अनवॉन्टेड फॉल्ट आहेत ते यायला लागले, म्हणजे ह्या दिवसात होतात तसे स्टार्टिंगला। आता 1-2-3 पावसाळ्यात सेटल झाला ना की हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल। विशेष लक्ष घाला साहेब, 100% प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला। बऱ्याच दिवसापासून काय होतंय, मी आता एक दिवशी टेम्परेचर होतं, आता थोडं कमी होतं। त्याच्या आधी बऱ्यापैकी जे म्हातारे लोक होते, बरेच पेशंट आहेत, ते इतके उष्माघाताने गेले ना। खरं आमचे एक नाते ऐकून गेले, मध्येच मी यायला होतो, टेम्परेचरमुळे प्रॉब्लेम झाला। आता शक्य तसा प्रॉब्लेम येणार नाही। बरोबर, आणि आम्ही आता एक नाही इथल्या लोकप्रतिनिधीकडून काही अपेक्षा नाही, आम्ही नाही काही सांगून फायदा होणार नाही त्यांना। बरोबर, मी तुम्हाला काय सांगतो, म्हणजे मला कोणी सांगावं मी काम करा असं करणार नाही, कारण तुम्ही ते करू शकता। मी कंटिन्यू सगळ्या स्टाफच्या फॉलोअप मध्ये, आता जर मी तुम्हाला म्हटलं सॅटर्डे संडे सुट्टी आहे तरी मी तुम्हाला सापडेलच, संडेला बी येत असतो मी। आणि वाशियांमध्ये खूप संयम आहे, व्यापारी असतील किंवा सगळे छोटे मोठे उद्योग आहे, इतका संयम मी पाहिलेला नाहीये। आणि तो आता तुटण्याच्या परिस्थितीत आहे, कुठेतरी आता जास्त होते, म्हणून आम्ही पण ते आता निवेदन द्यायला 100% हा प्रॉब्लेम म्हणजे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह होऊन जाईल। आणि तुमच्या लेवलचे आहे, तुम्ही करू शकता। मॅक्झिमम मी म्हटल्याप्रमाणे मेंटेनन्सचे कामं जवळपास होऊन गेले, बरोबर। सहसा आता मोठं मेजर फॉल्ट येणार नाही। आधी मागे आपला एक मेजर फॉल्ट काय झाला होता, आपला मेन पॉवर ट्रान्सफॉर्मर जळून गेला, आता सुद्धा तो जळलेलाच आहे। त्याचा लोड डायव्हर्ट केल्यामुळे आपला भरपूर ठिकाणी फॉल्ट आहे। आणि ह्या सबस्टेशन कसं होते, अर्बन आणि ग्रामीण हे दोघं अटॅच आहे इथे। जर एखादा हेवी फॉल्ट आला ग्रामीणला सुद्धा तरी आपलंही बंद होतं, हा प्रॉब्लेम मेजर येतो आपल्याला। पण जवळपास जे राज्यकर्ते आहेत यांना सांगून पण ते त्याच्यावर काही त्याचा ऍक्शन नाही। आपण जर इतिहास पाहिलाच आहे तर इतिहास काळात शिवाजी महाराज वेश पलटून जनतेत जायचं, बरोबर, त्यांच्या काय समस्या आहेत त्या जाणून घ्यायच्या। इतर यांच्या कानावर समस्या टाकून सुद्धा त्यांनी डोळे बंद केले, कान ऐकणं त्यांचं बंद झालंय, बोलणं बंद झालंय। त्याच्यामुळे आता आम्हाला तुमच्याकडूनच अपेक्षा आहे, तुम्हाला विनंती आहे की हा प्रॉब्लेम तुम्ही आता लवकरात लवकर सॉल्व्ह करावा। म्हणजे आता तुम्हाला पुढचे जे आहेत ना आठवडे, तुम्हाला वाटणार बी नाही की आपली लाईट पडेल, इव्हन तो आम्ही हीच वाट बघतोय पाऊस सुरू असावा आणि आमची लाईट चालू असावी। नाही खरं झालं, म्हणजे असं काम आता तुम्हाला सांगतो, जसं आता मी म्हटलं पारोळा शहराचे स्टाफ तर चांगलेच आहे, पण इतर स्टाफ बी कोऑपरेट करतात। जसं एखादा इमर्जन्सी आले ना ते स्वतः नेतात सगळे, तुमच्याकडून सहकार्य